नमस्कार. आज आपण बोलणार आहोत जे काही सत्ताधारी पक्ष आहे आणि आपल्या भारतामध्ये जे सत्तांमध्ये बसलेले आहेत त्या लोकांचं एक घोषवाक्य आहे की हिंदू खतरे में है. त्यांनी ज्या त्या वाक्याचं जे कम्युनिकेशन स्किलनुसार जे ते सेंटेन्स त्यांनी बनवलं त्याच्यावरती आज आपण थोडंसं बोलणार आहोत. त्या सेंटेन्सनुसार कसं होतं की बाबा हिंदू समाज आहे, हिंदू जो धर्म आहे तो पूर्णपणे भारतामध्ये असुरक्षित आहे इतर धर्मियांकडनं. इन शॉर्ट जर बोललं तर आपण मुस्लिम समाजाकडं जास्त लोकांना टार्गेट केलं जातं. पण जर आज आपण बघितलं तर भारताची लोकसंख्या 140 कोटीच्या वर पोहोचलेली आहे आणि त्याच्यामध्ये एका सर्वेनुसार, डाटाच्या सर्वेनुसार अशी माहिती घेण्यात आलेली की ती जी काही लोकसंख्या आहे त्याच्यामध्ये 14% फक्त मुसलमान समाज आपल्या भारतामध्ये वास्तव्य करतो. आणि जर आपण नीट बघितलं तर संसद भवनामध्ये येणाऱ्या पूर्ण राजकीय कारकिर्दीमध्ये जिथे जिथे सत्ता आहेत, महानगरपालिका, नगर परिषद, केंद्रीय मंत्रिमंडळ असेल किंवा राज्य मंत्रिमंडळ असेल किंवा इतर कुठलंही मंत्रिमंडळ असेल, त्याच्यामध्ये बऱ्यापैकी तुम्हाला असं दिसेल की हिंदू धर्माचे जास्त करून तिथे तुम्हाला सत्ताधारी पक्ष आणि त्यांचे सत्तामध्ये बसलेले लोक हे तुम्हाला दिसतील. मुस्लिम समाजाचे खूप कमी लोक आपल्याला तिथे दिसतील. हे सगळं सांगण्याचा मुद्दा असा आहे की लोकांना किती वेड्यात काढता येतं, लोक किती मूर्ख आहेत हे या पूर्णपणे कॉन्ट्रोव्हर्सीमध्ये आपल्याला समजून येतं. जर आपण व्यवस्थित नीट विचार केला तर हिंदू हा कुठंच धोक्यात नाहीये, फक्त त्याच्यामध्ये भीती बसून कसं राजकारण करता येतं हे या सत्ताधारी पक्षाकडनं शिकलं पाहिजे. कसं असतं राजकारणामध्ये जर आपण बोलत गेलो तर एका एका शब्दाची किंमत जास्त असते. त्या शब्दाला पकडून लोक कसं बोलतात आणि कसं मतदान करतात हे जास्त महत्वाचं आहे. सुरुवातीला हिंदू पक्ष म्हणून अतिशय सुरुवातीला यांनी लोकांच्या मनात संभ्रम टाकला, चांगले दिन म्हणून यांनी अतिशय म्हणजे सुंदर पद्धतीने लोकांना मूर्ख बनवून आपलं सत्ताधारी पक्ष त्यांनी स्थापन केला आणि सत्तेमध्ये जाऊन बसले. ठीक आहे, ते राजकारणी जे ज्याच्या त्याच्या पद्धतीने ते राजकारण करतात ते योग्य पद्धतीने त्यांनी केलं. पण जनता किती मूर्ख आहे हे या गोष्टीतून कळतं. जनता किती नालायक आहे, जनता किती गाढव आहे. आपण जर एखाद्या कुत्र्याला हाड फेकल्यावरती कुत्रा त्या हाडाच्या मागे पळत जातं. एखादी बकरी जर चालवली त्याच्या मागे 100 बकरी, मेंढी हे चालत राहतात. ह्याचं जिवंत उदाहरण म्हणजे ही सध्या जी परिस्थिती आहे त्याच्यावर आपल्याला दिसतं. अनेक लोक हिंदू खतरे आहे म्हणून अनेक इतर समाजाला त्रास देताना आपल्याला दिसतात. मध्यंतरी जे तुम्ही व्हिडिओ बघितले असतील किंवा जी काही अपडाऊन झाले असतील लोकांमध्ये झालेले ते तुम्हाला बऱ्यापैकी होताना दिसले असतील. ज्याच्यामध्ये बघितलं तर आपण सत्ताधारी पक्षामध्ये जे काही संसद भवन आहे दिल्लीमध्ये त्याच्यामध्ये सुद्धा जी काही विरोधी पक्षामध्ये जे आहे, काँग्रेस असतील, समाजवादी पक्ष असतील, इतर अजून जी काही पक्ष आहे त्याच्यामधून 2-4 प्रमाणात म्हणजे जास्त प्रमाणात नाही 2 ते 3% हेच फक्त संसद भवनामध्ये मुस्लिम समाजाचे लोक आहेत. आता जर एवढ्या टक्क्यामध्ये जर 100%पैकी 14% मुस्लिम समाज आणि बाकीचं जर ठीक आहे थोडंफार पकडलं तर जास्तीत जास्त पकडा एक 65% आपण जर हिंदू समाज पकडला तर 65%ला 14%पासून धोका असू कसा शकतो या सिंपल प्रश्नाचं उत्तर हे आपण शोधलं पाहिजे. या सगळ्यामध्ये त्यांनी एक मध्ये उठवलं होतं की बाबा गाय आपली माता आहे, हे आहे ते आहे, सगळ्या गोष्टी त्यांनी केलं होतं. पण बीफ एक्सपोर्ट आपला भारत देश हा 2011 मध्ये 12 नंबरला होता आणि आता तो 2 किंवा 3 क्रमांकावरती सध्या कार्यरत आहे जगामध्ये बीफ एक्सपोर्ट करण्यामध्ये. त्याचं कुठंतरी लोक कशी मूर्ख असतात. कम्युनिकेशन स्किल तो सत्ताधारी पक्ष कितीही वाईट असला, तो कसाही वागत असला, तो कशी देशाची सेवा करत असला की तो काही राजकारण करत असला, पण त्याचं कम्युनिकेशन स्किल इतकं जबरदस्त आहे की लोक इतकी मूर्ख आहेत की त्यांना कळत नाही की कुठल्या पद्धतीने कसं वागलं पाहिजे, कुठल्या स्टेटमेंटला कसं घेतलं पाहिजे आणि समाजामध्ये कसं वावरलं पाहिजे. लोकांचं कसं झालं की लोक माजाटलीत, लोकांना पैशापुढं सत्तेपुढं काही दिसत नाहीये. कसं होतं घरात जोपर्यंत आग लागत नाही तोपर्यंत अँब्युलन्सची त्या आगीला विझवणाऱ्या पाण्याची किंमत ही लोकांना कळत नाही. त्यामुळे आपल्याला कसं होतं की आपण सत्तेमध्ये वाहत चाललोय, आपल्याला दिसत नाही की येणारा काळ किती भयानक आहे. आज जर तुम्ही एखादा दुसरा समाजाच्या व्यक्तीचा आवाज उचलला तर आपण त्याला दाबण्याचा प्रयत्न करतो, पण ती जागा जर आपल्या घरात लागली, आपण जो कुठेतरी जाऊन न्याय मागण्याचा प्रयत्न केला तो न्याय आपल्याला नाही भेटला, आपल्याला कुठेतरी लाथा खायला लागल्या, त्या सत्ताधाऱ्याकडनं आपल्याला कुठेतरी हिनवानी भाषा किंवा एक शाब्दिक वार ज्यावेळेस आपल्या अंगावर होतील तेव्हा आपल्याला कुठेतरी समजेल की आपण काय चूक केली आणि काय नाही. येणाऱ्या पिढीसाठी या गोष्टी किती भयानक आहेत हे आपल्याला आता नाही कळणार. समाजामध्ये ज्यावेळेस आपण वावरतो त्यावेळेस आपल्याला अनेक गोष्टींना चढउतार बघावा लागतो, पण आपण इतर समाजाला टार्गेट करून मारतो, त्यांना शिवाय देतो, त्यांना बोलतो किंवा त्यांना तुच्छ दाखवण्याचा प्रयत्न करतो. ते अत्यंत चुकीची गोष्ट आहे. कारण कुठल्याच हिंदू धर्माच्या पुस्तकात आजपर्यंत असं शिकवलं नाही की त्यांनी दुसऱ्या धर्माला त्रास द्यावा किंवा शिकावं. हिंदू खतरे में हे जे स्टेटमेंट आहे, हिंदू तर खरं म्हणजे कुठंच खतरे में नाही. हिंदूच लोकांनी बीफ एक्सपोर्ट कंपन्यांना सपोर्ट केलेला आहे. हिंदूच लोक आहेत जे
बलात्कारी असून संसद भवनामध्ये सत्तेवरती बसलेले आहेत. हिंदूच लोक असे आहेत ज्यांची इम्पोर्ट एक्सपोर्टमध्ये ड्रग्ज तस्करीमध्ये करण्यामध्ये त्यांचा मोठा वाटा आहे. भले ठीक आहे मुस्लिम समाज पण तिथं असेल, पण हिंदूच लोक जे आहेत जे असं आपापसामध्ये भांडणं लावून आपापसांना कापण्याचा प्रयत्न करतात. हिंदूच लोक आहेत जे दलित समाजाला त्रास देतात. असं बऱ्यापैकी खूप गोष्टी आहेत. आता जर बाबर आणि जे इतर जुने मुस्लिम राजकारणी आहेत ते येण्याच्या आधी भारतातल्या ज्या प्रथा बघितल्या तर खूप भयानक होत्या. आपण जर दलित समाजाला एवढा त्रास होता की ते चालायला लागलं त्यांच्या मागे झाडू बांधायचा आणि त्यांचे जे पायाचे ठसे ते उमटून न देण्याची काम होते. त्यांना थुकायचं म्हणलं तरी त्यांच्याच वाटीमध्ये थुकायची एवढी वाईट परिस्थिती हिंदू समाजाने दलित समाजावरती केलेली आहे. त्यामुळे हिंदू समाजाने मुस्लिम समाजाला दोष नाही द्यायचा की बाबा त्यांनी आम्हाला त्रास दिला, त्यांनी आम्हाला असं केलं, त्यांनी ठीक आहे त्या त्या सिच्युएशननुसार त्या पॉलिटिक्सनुसार त्या सिच्युएशननुसार सगळ्या गोष्टी झाल्या असतील. पण आपण आपलं सोडून जर आपण दुसऱ्याला त्रास देत राहिलो, आपणच आपल्या समाजाला किती सुखी ठेवलेलं आहे, आपणच आपल्या गोष्टींना किती ज्ञान दिलेलं आहे, आपणच आपल्या धर्माला वाढवण्याचा किती प्रयत्न केलेला आहे. नुसतं दुसऱ्याच्या धर्माला त्रास देऊन दुसऱ्याच्या धर्माच्या स्थळी जाऊन तिथं आपापले झेंडे लावून नाचणं म्हणजे एखादा सण किंवा एखादा धर्माला वाढवण्याचा प्रचार असं होत नाही. त्यामुळे कसं होतं की येणाऱ्या काळामध्ये कसं होतं आपण कसं वागलं पाहिजे, कुठल्या पक्षाला किती मत दिलं पाहिजे, किती मतदान करून कसं ऐकलं पाहिजे. कारण तुम्ही वाचाल तर तुमची येणारी पिढी वाचाल आणि पिढी वाचली तर तुमची पुढे लोकशाही वाचणार. लोकशाही तर तशी मेलीच, लोकशाही जिवंतच नाहीये भारतामध्ये, हे स्पष्ट शब्दामध्ये बोलण्यासारखं आहे. पण कसं होतं हिंदू खत्रे में आहे म्हणून एक खोटं वाक्य स्टेटमेंट मनामध्ये घेऊन एखादा संभ्रम तयार करून त्याच्याविषयी एखादी वाईट गोष्ट करण्यापेक्षा आपण किती हुशारून काय गोष्टी शिकल्या पाहिजेत ह्याच्यावर जास्त फोकस दिला पाहिजे. आणि हिंदू खरंच खत्रे में आहे की नाही ह्याची पुष्टता करून आपण समाजासोबत आणि इतर धर्मियांच्या लोकांसोबत वागता आलं पाहिजे. जय हिंद, जय महाराष्ट्र.